आपण राष्ट्राला सर्वप्रथम प्राधान्य दिलं पाहिजे। आज राष्ट्रहितामध्येच आपल्या सर्वांचं हित लपलेलं आहे। राष्ट्र जर पुढे गेलं किंवा राष्ट्र जर जगलं तर आपण जगणार आहोत, ही भावना प्रत्येकामध्ये असायला पाहिजे। राष्ट्रभक्तीची ही भावना आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी नक्कीच समर्थ आहे। मगाशी निवेदकांनी जेनझीचा उल्लेख केला। या इथे जेनझीचं आंदोलन झालं, निश्चितच आज आपल्या हक्कांप्रती जी तरुण मुलं जी जागरूक झाली त्याचं खरोखर मी कौतुकच करतो। पण जेनझीचं आंदोलन हे सुरुवाती ज्या मुलांच्या हातात होतं ते नंतर त्या मुलांच्या हातात राहिलं नाही। त्यामध्ये परकीय शक्तींचा अंतर्भाव झाला आणि परकीय शक्तींनी ते आंदोलन पेटलं, हेही आपण प्रत्येक भारतीयाने विसरता कामा नये। आज संपूर्ण जग युद्धाच्या खाईमध्ये आहे। संपूर्ण आपण सगळ्या आपल्या शेजारी राष्ट्रांपासून सगळं बघितलं तर आज आपण बघतोय अर्ध जग हे युद्धामध्ये एक तर अंतर्गत यादवीमध्ये आहे। आणि हे सगळं होत असताना आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण मात्र समर्थपणे या देशाची वाटचाल करत आहोत। आज जो जीएसटी गोळा होतो त्यामध्ये आपण अतिशय अग्रेसर आहोत आणि त्यामुळे आपण जी प्रगती या देशाची बघत चाललेलो आहे हे आपल्या सर्व भारतीयांना अभिमानाची अशी असली पाहिजे। आपले वैचारिक मतभेद काहीही असू देत, वैचारिक मतभेद हे घरामध्ये मिटवले पाहिजेत, पण जेव्हा आपल्या वैचारिक मतभेदांमध्ये जेव्हा बाहेरची शक्ती आपल्याला जेव्हा फूस देते तेव्हा त्या बाह्य शक्तीला आपण थारा दिला नाही पाहिजे। एवढंच मी या जेनझीच्या तरुण युवकांना सांगेन।